UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पंतप्रधान मोदी आज वर्ध्याच्या दौऱ्यावर राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार। मोदी लाभार्थ्यांना किट वाटप करणार। वर्ध्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर। 24 आणि 25 तारखेला शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होणार। भाजप विधानसभेला 2019 प्रमाणे 160हून अधिक जागा लढणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुंबईत बैठक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये उर्वरित जागा वाटपावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। राजकारण असा धंदा आहे ज्यात शिव्या खायची तयारी ठेवावी लागते। शिव्या खायची तयारी असेल तरच जनतेला न्याय देऊ शकता, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। माजी खासदार भास्करराव खतगावकरांसह मिनल खतगावकरही आज काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। पुण्यातील हडपसर मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच। प्रशांत जगताप यांच्या तयारीचे पोस्टर व्हायरल, तर हडपसरवरील दावा सोडणार नाही, अंधारेंची माहिती। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवणार। भाजप आमदार नितेश राणेंचं चिथावणीखोर वक्तव्य। वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात, वेडीवाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका, अजितदादांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या प्रक्षोभक वक्तव्यावरून अजितदादांची नाराजी। अजितदादांसह महायुतीतील घटक पक्षांनी भाजप हायकमांडकडे तक्रार केल्याचीही माहिती। गणपतीच्या मिरवणुकीवर दगड मारली त्यावर बोलला नाहीत, नितेश राणेंचा अजित पवारांना सवाल। वरिष्ठांना तक्रार करायची तर करू द्या, पण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही, नितेश राणे ठाम। अजितदादांनी कुणाकडे तक्रार केली याबाबत माहित नाही, नितेश राणे हिंदुत्वासाठी काम करतात, पण कधी कधी बोलताना वेगळा अर्थ निघतो, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। युतीत 3 मोठे पक्ष एकत्र आले, मात्र रिपब्लिकन सेनेला विसरले। महामंडळाचं वाटपावेळी आम्हाला मिळेल अपेक्षा होती, रामदास आठवलेंचं वक्तव्य। दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून शिवाजी पार्कसाठी अर्ज। 3 महिन्यांपूर्वी केलेल्या अर्जावर पालिकेकडून अद्याप परवानगी नाही। मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई आज बैठक घेणार। मराठा धनगर मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरील कार्यवाहीबाबत चर्चा होणार। बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याच्या यूपीएससीचा पूजा खेडकरवर आरोप। खोटी साक्ष दिल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं पूजा खेडकरला खुलासा मागितला। कोलकात्यामधील डॉक्टरांचा संप अखेर मागे। आरजीकर महाविद्यालयाचे डॉक्टर शनिवारपासून कामावर परतणार। मुंबई राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन योजना जाहीर। निवृत्तीनंतर दरमहा 10,000 मिळणार। राज्य सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय। म्हाडाच्या 2030 घरांसाठी 1,29,665 अर्ज दाखल। 1,05,887 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली। तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये चरबीचा वापर। मुख्यमंत्री चंद्रबाबूंचा जगनमोहन रेड्डींवर आरोप। बीफ आणि माशाचं ऑइल वापरल्याचा नॅशनल डेअरी रिपोर्टच्या तपासणीतही खुलासा। ठाण्यात शनिवारी रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक। स्थानकावर पादचारी पुलाची तुळई उभारण्यात येणार। आतिशी उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसेन मंत्रिपदाची शपथ घेणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।